नमस्कार मंडळी, आपल्या संवादवाहिनी चॅनलचा आज 4था वर्धापन दिवस. 4 वर्षात आपण बरंच काही केलं. संवादवाहिनी ही आरोग्याविषयी चर्चा करणारी वाहिनी. आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक पातळीवर निरोगी असणे. म्हणून आम्ही विविध विषयांवर जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. समानतेचं महत्त्व आणि गरज, इच्छापत्र, वैद्यकीय इच्छापत्र, भावनांचं नियंत्रण, सकारात्मक विचारसरणी, प्राप्त परिस्थितीला सामोरे जाताना, अपयशाला सामोरे जाताना, वास्तवाचा स्वीकार कसा करायचा, जीवन कौशल्य, आर्थिक साक्षरता, त्याचे महत्त्व, त्याचे स्त्रियांच्या आयुष्यात महत्त्व, AIचा प्रवास, त्याच्यातील स्त्रियांचा सहभाग, अपरिहार्यता, त्याच्याशी कसं आणि का जुळवून घ्यायचं, काय सावधानता बाळगायची याबद्दलही आपण माहिती घेतली. मंडळी, कौटुंबिक जीवनात जर समाधान मिळत असेल तर व्यवसायात प्रगती होते. नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. त्याविषयीही आपण चर्चा केली. पालकत्व हे जे महत्त्वाचं आहे त्यावर आपण एक संपूर्ण मालिका केली. त्याचबरोबर अनेक हेल्दी आणि सोप्या पाककृती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. पुस्तकं आपल्याला खूप काही शिकवत असतात, तेव्हा जवळपास 30 पुस्तकांचं आम्ही तुमच्यासाठी आत्तापर्यंत परीक्षण केलं. त्यानिमित्ताने आम्हीसुद्धा ती वाचली. अजूनही खूप पुस्तकं बाकी आहेत. मानसिक आरोग्य कसे जपावे याविषयीही आपण माहिती दिली. अजूनही त्याविषयी आपण सखोल जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा आपण नवरात्रीमध्ये महिला सारथी ही सिरीज केली. दत्त जयंती, एकादशी, रामनवमी, गणेश जयंती, महाशिवरात्र, श्रावणातल्या कहाणी हे सगळं आपण यावर्षी घेतलं. मागल्या वर्षी दर संकष्ट चतुर्थीला आपण गणेश भजन केलं. यावर्षी चातुर्माशातील एकादशीला आपण विशेष भाग करत आहोत. नवरात्रीत पण काहीतरी वेगळं करण्याचा विचार आहे. नवनवीन पदार्थ, पारंपरिक पदार्थ हे सर्व एकत्र घेऊन आपण पुढे जात आहोत. तर मंडळी, मागोवा घेताना जाणवलं की सुरुवातीला ठरवल्याप्रमाणे आम्ही आमच्याकडून प्रयत्नशील आहोत. त्यात तुमची साथ आहेच, ती होतीच आणि ती अशीच पुढेही जाऊ द्याल ही अपेक्षा. अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तुम्ही पण आम्हाला मदत कराल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर कराल आणि सबस्क्रिप्शन वाढवायला मदत करा ही आमची विनंती. त्या दृष्टीने आपण जनजागृती करायला हातभार लावूया आणि अशीच आपली वाटचाल पुढेही चालू ठेवूया.